द्वितीय क्रमांकाचा मान पटकवतो. अनेक खेळाडू आपण पाहतोय. तर या ठिकाणी आपण पाहतोय खूप चांगली स्पर्धा. चला या ठिकाणी आपण पाहतो सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. गजानन बोडरे आणि रामा ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहतोय आणखीन एक आमचे माथाडी बांधव. अगदी खऱ्या अर्थानं रामदास महानवर म्हटलं की खूप माथाडी वर्ग या ठिकाणी जोडला गेला जातो. अगदी रामा जसं काय या ठिकाणी मैदानामध्ये आला तसे आम्हाला कॉल येण्यास सुरुवात झाली. जसे का आता मात्र पूर्णतः माथाडी वर्ग विचारू लागलाय रामाची मॅच कधीची एकदाची चालू होते. रामा मैदानावरती आलाय का? कारण अथांग जन समुदाय आम्ही रामावरती प्रेम करणारा माथाडी वर्ग इथे पाहायलाय. त्यापैकी आभास असते या ठिकाणी येत आहेत काय आणि सांगतायत रामदास महानवरसाठी सलग 3 षटकारासाठी 5 आणि सलग 6 षटकाराकरता 10. बघा या ठिकाणी हे बक्षीस या ठिकाणी जमा करायचं आहे. कारण यूट्यूबच्या माध्यमातून खूप अशी लोक असतात मित्रांनो ती ही मॅच पाहत असतात. असे खूप वेडे प्रेक्षक राजा आम्ही पाहिलाय आणि या वेड्यांपैकी एक वेडा अर्थातच रामदास महानवर यांचा कट्टर प्रेमी अर्थातच आबा या ठिकाणी बक्षीस या ठिकाणी आपल्याला देतोय. तर आबाच असते आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय आणि जातो थेट मैदानावरती. चला या ठिकाणी लगेचच मॅचला सुरुवात करायची आहे. खूप वेळ ठिकाणी घेतला जातोय. बघा रामदास महानवर मैदानामध्ये तदनंतर अरविंद ढेकळे मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. पाठीमागच्या आठवड्यामध्ये एका संघामध्ये पाहायला मिळाले 40+ बिग बॅश लीग मध्ये. आता रायगड 40+ प्रीमियर लीग मध्ये देखील या खेळाडूंना पाहणार आहोत. सांगायचं गेलं तर पश्चिम महाराष्ट्रातून बिलॉंग करणारे हे खेळाडू आहेत. अगदी लोणंद अर्थातच करारवाडी या गावातून रामदास महानवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि अरविंदचा जर विचार केला ना अगदी छोट्याशा गावातून वाखरी या गावातून या ठिकाणी इथे मैदानामध्ये येतात. अगदी या कळंबोली सारख्या वसाहतीमध्ये अर्थातच या शहरामध्ये येतात आणि येत असताना त्यांचा सातत्याने योगेशी आपण खेळ पाहायलाय. खूप चांगला खेळ अरविंदचा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. हवाची तर यस आपण पाहतोय सुरुवात लगेच करायची आहे. जिथं पाहतोय 4 षटकांची लढत 4 षटकांच्या चालू आहे. बघा थेट प्रक्षेपण देखील या ठिकाणी PTC या वेबसाईटच्या माध्यमातून होतोय. तर पहिला चेंडू या ठिकाणी फेकतायत. हो 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 रामदास महानवर च्या बॅट मधून निघालेला हा पहिला धडका बाऊचा धक्का आणि आज एक बाई छक्का लगावलाय धक्का दिलाय पहिल्या चेंडूवरती. कदाचित 10,000 मिळवतील का? कारण आम्ही पाहिलेत माथाडी वर्ग खूप वेडा आहे. रामदास महानवर माथाडीमध्येच कार्यरत आहेत. परंतु आज जर पाहिलं कळंबोलीमध्ये युवा नेते भारतीय जनता पार्टीचे म्हणून या ठिकाणी काम बजावत असताना आपल्याला पाहायला मिळतात. युवकांचे आयडॉल आहेत, युवकांचे प्रेरणास्थान आहेत. आज मात्र या मैदानावरती पुन्हा एकदा मैदानावरती रामदास महानवर बरसताना पाहायला मिळत आहेत. रामदास महानवर खेळण्यासाठी सज्ज होत आहेत. आता मात्र रामदास महानवर फसलेत. जिथे पाहायला मिळतं रामदास महानवर दुसऱ्या चेंडूवरती होत आहेत आउट. रामदास महानवर यांचा खेळ संपला, झेल टिपला. सहा या धावसंख्येवरती पहिली विकेट या ठिकाणी मिळवली आहे. साई मोहितेचं कौतुक करावं लागेल. तो देखील सांगतो टिक फॉर टॅग जसला तसं
जसं की मला षटकार रामा मारू शकतो ना, तर तसं मी त्याची विकेट देखील घेऊ शकतो. अगदी त्याचा नमुना, अगदी त्याचं प्रात्यक्षिकरण देखील दाखवलंय रामदास महानवरे यांनी. तिसऱ्या क्रमांकावरती मयूर वाक्षे येत आहेत. गजानन बोडरेचा विचार केला तर पाठीमागच्या स्पर्धेमध्ये गजानननं चांगली फलंदाजी केली होती व तो गजानन बोडरे अजून देखील खेळपट्टीवरती पाहायला मिळतो आहेत. मयूर वाक्षे पाहायचंय. ऑन मार्कवरती साई मोहिते ज्यानं प्रभावित केलं आहे. अगदी तिन्ही फॉर्मॅटमध्ये साईचं काम हे दर्जेदार क्वालिटीचं राहिलं आहे. तो साई मोहिते गोलासाठी तयार होतोय. हो 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 चेंडू फेकला तितक्या चांगल्या पद्धतीनं. ती अकूट टप्प्याचा चेंडू होता. त्याचा नीटचा फायदा देखील उचलता आला नाहीये. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. अगदी डोळ्या अगदी नजरेला नजर भिडून या ठिकाणी गोलंदाजी केली जाते. साई मोहिते पुन्हा एकदा कामोटे इंकडून मारा करण्यासाठी सज्ज होत आहेत. आता मात्र पाहायचं बॅटीची लिडिंग एज. येस डेफिनेटली बॅटीला व्रत झालाय. आणखीन एक फलंदाज बॅक टू डग आउट. पहा रिप्ले मध्ये पाहू शकाल. पीटीसीचं कौतुक करावं लागेल. अगदी जबरदस्त क्वालिटी राहिली आहे त्यांची. जबरदस्त आपण पाहतो थेट प्रेक्षेपण केलं जात आहे. आज मात्र घराघरामध्ये हर एक खेळाडू पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं गेलं जात आहे. आज जर पाहिलं तर 2-2.5 लाखाहून जास्त सबस्क्रायबर पाहायला मिळत आहेत. त्यांचे व्हिडिओज ना हे देखील खूप व्हायरल होत आहेत. अगदी लाखाहून या ठिकाणी जास्त व्ह्यूवर्स आपल्याला अगदी 24 तासांमध्ये पाहायला मिळतात. इतकं चांगली कामगिरी केडी बंधू असतील, संदीपजी वास्कर असतील यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. तर हँड्स ऑफ केडी बंधू, आपल्याला खरं तर आमचा सलाम आहे. कारण तुमच्यामुळेच आमचा आवाज देखील घराघरामध्ये पोहोचतोय. तर 2 गडी 6 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिला चालू असताना अगदी आघाडीचे फलंदाज आउट होत आहेत. पहिल्या क्रमांकाचा फलंदाज रामदास महानवर या ठिकाणी परतले. तदनंतर पाहिलं मयूर वाक्षे देखील जास्त काही करू शकले नाहीयेत. ते देखील अगदी 0 या धावसंख्येवरती परतले. आणि धावगती पहा 2 गडी 6 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. सौरभ मोठे खेळपट्टीवरती येत आहेत. पाठीमागच्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज हा किताब या ठिकाणी मिळवला होता. फलंदाजीच्या माध्यमातून प्रभावित केलं होतं. पाठीमागची स्पर्धा सौरभनं गाजवली होती. त्या स्पर्धेमध्ये सर्वाधिक षटकार सौरभनं खेचले होते. तो सौरभ मात्र 4थ्या क्रमांकावरती पाहायला मिळतोय. 2 गडी 6 पहिल्या चेंडूवरती षटकार. तदनंतरच्या चेंडूवरती पहा अगदी विकेट पाहायला मिळत आहेत. सौरभ चांगला चेंडू विकेटच्या अंतिम चरणामध्ये फेकलाय. ब्रह्मास्त्राचा वापर जिथे या चेंडूला अक्षरशः खोतून काढलाय. संघाची एकूण रणसंख्या 2 गडी 7 ही धावसंख्या. 2 गडी 7 आपण ही धावसंख्या पाहतोय. या षटकातील 5 चेंडूंचा खेळ समाप्त होत असताना 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. बघा रविवारच्या दिवशी सर्व संघ जबरदस्त संघ आहेत. प्रत्येक संघामध्ये नामांकित खेळाडू आहेत. प्रत्येक संघांमध्ये अतिशय नावाजलेले गावजलेले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. आणि नावाजलेले गावजलेले खेळाडू आता मात्र एकमेकांच्या विरोधात पाहायला मिळत असताना इथे गजानन बोडरेच्या माध्यमातून निघतोय आणखीन एक चौकार. सुपर डीचे बाऊली या संघाला या सामन्यामध्ये जिंकायचं असेल, एक चांगली धावसंख्या उभारायची असेल तर गजानन बोडरे आणि सौरभ पोटेला आता मात्र जास्त काळ मैदानावरती थांबावं लागेल. थांबतील का? कारण आघाडीचे रामदास महानवर आउट झाले. तदनंतर पाहिलं मयूर बागसे देखील आउट झाले. संघाची एकूण धावसंख्या 2 गडी 11 ही धावसंख्या आपण पाहतोय.
भरपूर या ठिकाणी प्रेक्षक वर्ग देखील यूट्यूबच्या माध्यमातून जोडला गेला आहे. 2 गडी बाद 11 ही धावसंख्या पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केलं जातं आहे. उशिरा येणाऱ्या प्रेक्षकांना आम्ही सांगू इच्छितो दुसऱ्या फेरीतील ही दुसरी लढत सॉरी तिसऱ्या फेरीतील ही लढत आपण पाहतो मित्रांनो, जिथे स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे या संघाला पुढे चाल देण्यात आली आहे. म्हणजे तोही संघ आतुरतेने वाट पाहतोय असा कोणता संघ असेल जो आमच्याशी भिडेल. हा सामना रंगतदार होईल, या सामन्यामध्ये मजा येईल, हा सामना देखील चुरशीचा होईल यात मात्र शंका नाही आहे. तर गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजच्या बहुल्यावर आपण पाहतोय, ज्यानं खऱ्या अर्थानं आज दिवसभर प्रभावित केलंय, मंत्रमुग्ध करून सोडलाय, तो सचिन कारवार मैदानावरती पाहायला मिळतोय. चांगला पंच केलाय मिडअपच्या क्षेत्रामध्ये, जिथे क्षेत्ररक्षक CID, परंतु 2 धावा मात्र रोखू शकत नाहीयेत. या 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या 2 गडी बाद 13 धावा धावफलकावरती. तेरा धावा सौरभ करतोय. 2 चेंडूचा सामना करत 3 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. सचिननं आज मंत्रमुग्ध करून सोडलाय. फुलटॉस होता. अगदी विकेटच्या अंतिम चरणामध्ये ब्रह्मास्त्राचा वापर करतायत. संघाची एकूण धावसंख्या पाहिली 2 गडी बाद 13 ही धावसंख्या पाहतोय. 13 धावा पाहत असताना आपण पाहतो ही जोडी आता मात्र कुठेतरी शांत होताना पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा मिडॉपच्या क्षेत्रामध्ये अलॉंग द कार्पेट आपण पाहतोय. हॅपी सिंग त्या ठिकाणी येत आहेत आणि का फेकी देखील पाहायला मिळते खूप चांगली. संघाची एकूण धावसंख्या 2 गडी बाद 14. षटक क्रमांक दुसरा चालू असताना आपण पाहतोय एक उजव्या एष्टीचा फलंदाज आणि दुसरीकडे पाहिलं तर डाव्या एष्टीचा फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतोय. 2 गडी बाद 14 ही धावसंख्या होते. शांत पद्धतीनं चाललेला खेळ दुसऱ्या फेरीत या ठिकाणी तिसऱ्या फेरीतील पहिली लढत आपण पाहतोय. अल्टी पलटी कल्टी उलटा फुलटा चेंडू या ठिकाणी टोलवलाय. आसमानी टोला उचल कर बोला दे बाई छक्का ए बाई देख छक्का. युट्यूबवर देखील आता हसत असतील. कधी कधी खेळी मनोरंजन करण्यासाठी कधी कधी असं काहीतरी बोलावं लागतं. तर धावसंख्याकडे नजर टाकूया आपण. 2 गडी बाद 20 ही धावसंख्या धावफलकावरती पाहत असताना गजानन बोडरे आता मात्र चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न स्विच हिट केला गेला जातोय, जिथे फक्त 1 धाव. संघाची एकूण रणसंख्या 2 गडी बाद 21 ही धावसंख्या पाहायला मिळते. 2 गडी बाद 21 संख्या पाहताना अरविंद ढेकळे यांना आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या पंचांच्या भूमिकेमध्ये. खूप बोलबाला राहिला या खेळाडूचं, खूप काही दिलं या खेळाडूनं देखील. कॅमेरामन आपण पाहू शकाल केतन दळव्यान टीम आपल्याला पाहायला मिळते. ओ चेंडू समजलाच नाहीये, आला कुठून आणि गेला कुठून. पहा पंचांकडे दात मागितली आहे. स्क्वेअर लेग पंच आणि मुख्य पंच अक्षय सरोदे या दोन्ही पंचांना आपण पाहतोय. चेंडू कसा असेल याच्यामध्ये विचार विनिमय केला जातोय, चर्चा या ठिकाणी केली जाते. ऑन स्क्रीन वरती देखील आपण दोन्ही पंचांना अगदी क्लोजअप मध्ये पाहतोय. अंपायर जागेवरती जातील, तदनंतरच डिसिजन देतील. अंपायरचे कॉल. अंपायर इट्स अ कॉल वाइड. ओके थँक्यू. दोन गडी बाद 22 ही धावसंख्या
2 गडी बाद 22. बघा काही ना वाटते अजून देखील की मायक्रोफोन बंद आहे की काय. अगदी आता आम्हीच परेशान झालोय. काही हरकत नाही आहे कारण यूट्यूबवरती मित्रांनो हा आवाज येतो. मैदानावरती जरी का हा आवाज येत नसेल. ओ हो 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 सौरभ मोठेचा वार मोठा प्रहार आर पार सीमा पार षटकार. काय फटका सजवलाय. अगदी टप्प्यात आला आणि कार्यक्रम केला. एक हा हे संपायल 28. बघा आणि मैदानावरती आवाज जात नसल्या कारणास्तव अशात आवाज सांगावे लागत आहेत. तर दिलगिरी आम्ही प्रेक्षकांची देखील या ठिकाणी व्यक्त करतोय कारण इथे बसलेल्या प्रेक्षकांपर्यंत आमचा आवाज पोहोचत नाहीये. पण मित्रांनो तुम्हाला जर या ठिकाणी स्पर्धा अगदी आवाजामध्ये ऐकायची असेल तर निश्चितपणे तुम्ही आपल्या यूट्यूबवरती जा. तिथे PTC सर्च करा आणि तदनंतर तुम्हाला ही स्पर्धा निश्चितपणे पाहायला मिळेल. 2 गडी बाद 28 धावसंख्या पाहतोय. गजानन पोटरे नावाचं तुफान या मैदानावरती घुंघावत आहे आणि सौरभ मोठे नावाचं वादळ या मैदानावरती थैमान गाजवत आहे. 28वा धावफलकावरती गजानन खेळत आहे 10 या धावसंख्येवरती. अडथळा निर्माण होतोय. प्रेशर आहे आणि यांना देखील माहिती आहे या दोघांची विकेट किती महत्वाची आहे. या विकेटचं महत्त्व निश्चितपणे साईला देखील चांगलं माहिती आहे आणि या संघातील संघनायकाला देखील माहिती आहे. ओ काय चेंडू फेकलाय. सातत्यानं विकेटच्या अंतिम चरणामध्ये अगदी मी म्हणते बुंध्यामध्ये फेकला गेला जातोय. एस लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. संघाची एकूण धावसंख्या 2 गडी बाद 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. प्रोजेक्ट स्कोर 54 आपल्याला पाहायला मिळतोय. जर का या सरासरीने संघ केला तर 54 या धावापर्यंत मजल मारेल. मजल इथपर्यंत मारली जाईल का असा देखील प्रश्न निर्माण झालाय. साई मोहिते पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार होत आहेत. 29 धावा. सौरभ या अगोदर सौरभनं काय षटकार लगवला होता. अगदी चांगला फटका मी म्हणेन सौरभच्या बॅट मधून पाहायला मिळाला. आता मात्र पुन्हा एकदा चांगला फटका. गॅप सिलेक्शन चांगला आहे का. जिथे क्षेत्ररक्षक काय चांगलं क्षेत्ररक्षण सजवत आहेत. बरंच अंतर काटलं तदनंतर चेंडूची उचल केली फेके केली. 2 धावा कंप्लीट. 31 लॉस फॉर 2 विकेट. सुपर डी चे माऊली ऑन स्ट्राईक. सौरभ मोठे यांना पाहतोय. अगदी मैदानाची पाहणी करत असताना विकेटच्या पाठीमागे आपण पाहतोय स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे. ओ हो 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 आणखीन एक फटका किती चांगला. या फटक्यामध्ये ताकद कमी फक्त पाहायला मिळाली. उंची अंतर कमी. सौरभ मोठे चा खेळ संपला. फलंदाज आउट. सचिन विशाल लवटे चेंडू खाली आले. काय जबरदस्त झेल टिपतायत. तिसरा झटका या ठिकाणी बसलाय. सौरभचे प्रयत्न तर मी म्हणेल चांगले होते. थोडीशी ताकद कमी पडली या चेंडू मागे. अंतर कमी पडलं. फक्त उंची पाहायला मिळाली. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 31 धावा पाहत असताना आपण पाहतोय षटकातील चेंडू ऑन स्क्रीन वरती आपण पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ संपत असताना 3 गडी बाद 31 धावा धावफलकावरती. अरविंद ढेकळे आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. गजानन अजून देखील खेळपट्टीवरती तक धरून उभा आहे. त्याच्या समवेत आपण पाहतोय नवीन फलंदाज विकास यांना पाहतोय.
बघा विकास यांना आपण मैदानावरती पाहतोय. बघा विकासनं देखील पाठीमागच्या स्पर्धेमध्ये प्रभावित केलं होतं. विकासनं देखील चांगली फलंदाजी जिथे जिथे संधी मिळाली ना तिथे तिथे विकासनं देखील त्या संधीचं सोनं केलं आहे. आज मात्र 5व्या क्रमांकावरती विकास यांची वर्णी पाहायला मिळते आहे. एकतीस धावा धावफलकावरती विकास आपण पाहतोय. ऑड मार्क शरीरावरती चेंडू आदळला पॅड वरती ऑफ द बॅट. बघा बॅटीची कडा घेतली आहे. थोडासा बॉल हा बॅटला व्रस देखील होतोय. संघाची एकूण धावसंख्या पाहिली योगेश 3 गडी बाद 32 धावा. या षटकामध्ये एखादा मोठा फटका शोधला गेला जाईल का हे पाहणं देखील तेवढं उत्कंठावर्धक असेल. पाहायचं मोठा फटका येईल का. आउटसाइड द स्टंप अगदी लांब लचक या ठिकाणी ठेवलं गेलं जात आहे. येस डेफिनेटली पंचांनी पाहिलं आणि सांगतायत इट्स अ कॉल वाईड. हा अवांतर स्वरूपाचा चेंडू आहे जिथे एका धावेची भर. संघाची एकूण धावसंख्या 3 गडी बाद 33. बघा 333 चांगला फटका आहे जिथे शतरक्षक पाहायचंय. शतरक्षकाच्या आवाकाच्या बाहेर चेंडू गेला सीमेरेषे पार. एक टप्पा पडल्याने शिट्टक चौकार. बघा एकच टप्पा पडला आणि चेंडू सीमेरेषे बाहेर गेला. बघा रिप्ले मध्ये देखील पाहतोय. संघाची एकूण धावसंख्या झाली 37. लॉस फॉर 3 विकेट. गजाननचं जास्त काळ थांबणं या संघासाठी खूप लाभदायक आहे. अगदी सातत्यानं संघनायक देखील गजाननला हे सांगत असतो गजानन तू जास्तीत जास्त काळ मैदानावरती थांबणं गरजेचं आहे. तुला थांबायचं आहे. तुला इथे मैदानावरती शेवटपर्यंत लढायचं आहे. अगदी प्रेक्षक गॅलरीमध्ये आम्ही त्यांच्या समवेत ज्या ज्या वेळी असतो ना त्यावेळेस रामदास बहाणवर अगदी गजानन हेच सारखं सातत्यानं सांगत असतात भावड्या गजानन तुला इथे थांबायचं आहे. तुलाच या टीमला सावरायचं आहे. तुला जास्त काळ्या मैदानावरती थांबायचं आहे. अगदी आज गजानन मी म्हणे रामदास ऐकलं आहे की काय आणि काय डावाला आकार देतोय. 5 चेंडू मागे 15 धावांची उपयुक्त खेळी अद्याप देखील साकारताना पाहायला मिळतोय. 37 धावा धावफलकावरती पाहतोय. गजानन बोडरे स्वतःच्या संघाला सावरत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या षटकातील अजून देखील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. अर्थातच एका चेंडूचा किंबहुना आपल्याला चेंडू बाकी पाहायला मिळतोय. तिसरं षटक चालू असताना 37 धावा. बघा धावा ह्या तर चांगल्या आल्यात. गजानन पोडरे या मैदानावरती तुफानी खेळी साकारताना जरूर पाहायला मिळतोय. तो मैदानावरती एवढंच म्हणत असेल मी मारत नाहीये तर मी मारतो. माझा पॅटर्नच वेगळा आहे. आणि अगदी पहा तुफान खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. संघाची एकूण धावसंख्या 3 गडी बाद 37 पाहतोय. एक धाव प्राप्त होते. एका धावेनं आपण पाहतो दुसरी धाव गरज आहे का परंतु निर्णय घेतला आणि तो निर्णय यशस्वी देखील झाला. 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या 3 गडी बाद 39. षटकांचा खेळ संपला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 39 धावा.
4 गडी बाद 43 धावसंख्या धावफलकावरती पाहत असताना रोशन साळुंके यांना आपण पाहतो मैदानावरती. अरे बघा थोडे दुखापतग्रस्त आहेत, परंतु या ठिकाणी स्वतःच्या संघासाठी आज एवढी मोठी इजा होऊनही या ठिकाणी स्वतःच्या हातामध्ये गोलंदाजी घेत आहेत. आणि नुसती गोलंदाजी घेत नाही आहेत तर त्याचं प्रात्यक्षिकरण देखील पहा ना, किती खूप चांगलं राहिलं त्यांचं. परंतु पहा सुहास करे 4 गडी बाद 43 धावसंख्या पाहतोय. या षटकातील अजून देखील चेंडू बाकी आहे. 43 धावा या शेवटच्या चेंडूवरती षटकार किंवा चौकार येईल का पाहायचंय. परंतु पहा थोडासा लीग स्टेक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव प्राप्त झाली आहे, दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज आउट होतोय. एकच धाव, हा 1-1 ओके. म्हणजे धावसंख्या पाहायला मिळेल 44 444. बघा निल्सन आकडा पाहायला मिळतोय ऑन स्क्रीनवर. 444 44. त्यानंतर षटक ही 4. सुपर डीजे बावली पहा, अगदी तक्ता पहा त्यांचा किती आपल्याला पाहायला मिळतो ऑन स्क्रीनवरती. रामदास महानवर 2 चेंडू 6 धावा. गजानन बोर्डरे 10 चेंडू 21. रोशन नोटआउट राहिले, गजानन देखील नोटआउट पाहायला मिळाले. विकास 3 चेंडू 2 धावा रनआउट. सौरभ पोटे 7 चेंडू 12. आणि मयूर बागशेष 2 चेंडू 0 धावा. एकूण धावसंख्या पाहिली 44. 4 गडी बाद. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 3 धावा. प्रतिकरण आपण पाहू शकाल 6 धावसंख्येवरती पहिली विकेट गेली. तर दुसरी विकेट ही देखील 6 धावसंख्येवरती गेली. तिसरी विकेट पाहू शकाल तिथे थोडीशी भागीदारी बिल्ड झाली 31 या धावसंख्येवरती तिसरी विकेट. आणि चौथी विकेट पहा 43 या धावसंख्येवरती. स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे स्मृतिचषक 2025. रिक्वायर्ड रन रेट 11.25 आपल्याला पाहायला मिळतोय. ती ऑन स्क्रीन वरती आपण पाहू शकाल. विकेटच्या पाठीमागे भावपूर्ण श्रद्धांजली, कायम आठवणीत स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे बघ या नावाचा बॅनर देखील पाहायला मिळतोय. एका साईडला आपण जर पाहिलं तर त्यांची ही प्रतिमा, त्यांचा हा फोटो देखील पाहायला मिळतोय. अगदी जिवंत आणि मूर्तिवंत मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस. अगदी आम्ही म्हटलं कालही त्यांच्या नावाचा उल्लेख केला. मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून ओळखलं गेलं जायचं, कारण तो हसरा चेहरा, अगदी नाही केले मोठेपणा, तो मनाचा भोळेपणा असा हा चेहरा. कारण ज्या वेळेस आपुलकीचं स्नेहाचं नातं घेतलं जाईल ना, त्यावेळेस पहिलं नाव संभाजी घोरपडे यांचं घेतलं गेलं जाईल. खूप मित्रपरिवार या व्यक्तीने जोडला आपल्या आयुष्यामध्ये. आणि मित्रपरिवार जोडत असताना आज जर पाहिलं ही व्यक्तीच आपल्यामध्ये नाही आहे. अगदी एखाद्या नेत्याच्या, एखाद्या सेलिब्रिटीच्या देखील अंत्ययात्रेला एवढा अथांग जनसमुदाय येऊ शकत नाहीये. एवढा अथांग जनसमुदाय आम्ही अगदी त्यांच्या गावामध्ये देखील पाहायला. पाडेगाव हे त्यांचं गाव, आणि त्या गावामध्ये अक्षरशः पूर्ण गाव, अगदी आजूबाजूच्या परिसरातील देखील गावं, पंचकृषीतील गावं देखील या अंत्ययात्रेमध्ये आपल्याला पाहायला मिळत होती. एवढं मोठी संपत्ती या व्यक्तिमत्वानं खऱ्या अर्थानं मित्रांनो कमवली आहे. म्हणून समालोचन करत असताना योगेश आम्ही सातत्यानं म्हणत असतो, आयुष्यात तुम्ही किती संपत्ती, धनसंपत्ती कमवली याच्यापेक्षा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये किती माणसं जोडली आणि किती माणसं मोठी केली हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यापैकी एक मूर्तिवंत उदाहरण आज त्यांची कन्या देखील आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळते. सई बघा, सई देखील आपण ऑन स्क्रीन अर्थातच व्यासपीठावरती पाहतोय. आणि सचिन ठोंबरे यांचं कौतुक करावं लागेल. एखाद्या मित्राची आठवण आणि अगदी त्या आठवणांना उजाळा देण्यासाठी त्यांनी आखली गेलेली ही संकल्पना पाहायला मिळते.
सचिन ठोंबरे लाजवाब. आज खेळ तर खूप चांगला राहिला आहे, नुसता खेळ राहिला नाही आहे तर त्यांचा संघ अगदी तिसऱ्या फेरीमध्ये देखील प्रवेश करतोय. फक्त त्यांना एक मॅच जिंकायची आहे आणि एक मॅच जिंकले ना तर मी म्हणेल ते खऱ्या अर्थानं ते यशस्वी झालेत ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी. आज पाहायचं सचिन ठोंबरे आणि टीम त्यांचा संघ यानंतरची लढत जिंकेल का. खूप चांगलं योगदान त्यांचं राहिलं आहे, खूप चांगलं योगदान दगडी चाळ मित्रपरिवारचं राहिलं आहे. बरेचसे नारवर साहेब असतील, पुण्यश्लोक राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर असतील, अशा सर्वांच्या विकल्प संकल्पनेतून ही आखली गेलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. 24 चेंडू 45 धावांची गरज. गोलंदाज आपण पाहतो विकास. विकास यांनी आपल्या खेळामध्ये विकास केलाय. अगदी आघाडीच्या 2 स्पर्धांमध्ये ते थोडेसे महागडे ठरत होते, परंतु पाठीमागच्या 2 स्पर्धांमध्ये आपण पाहिलं त्यांचा खेळ सुधारताना पाहायला मिळाला आहे. विकासवरती आता मात्र सातत्यानं विश्वास दर्शवला गेला जातोय. ऑन स्ट्राईक वरती कळंबोलीचा फरदीन काची, अर्थातच सुहास करे आपल्याला पाहायला मिळतोय. ओ हो 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 हो, पा फटका. फटक्या मागचं सौंदर्य. आधी वाकले, त्यानंतर झोपले आणि फटका फिरकावून दिला सीमेरेषे बाहेर. 4 धावण करता पहा. अगदी रिप्लाय देखील पाहतोय आपण, जिथे खेळी बंधू आपल्याला पाहायला मिळतात. केतन दळवी, सुहास करेची ही खासियत राहिली आहे. मोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा खेळतो तो, सातत्याने आम्ही समालोचन करत असताना आम्ही सांगत असतो. आणि अशा या खेळाडूंचं गुणगान गाणं निश्चितच स्वाभाविक आहे. तुम्ही तुमचा खेळ इथे चांगला दाखवा, तुमचे गुणगान होणार, यात मात्र शंका नाही आहे. पुन्हा एकदा सुहास करे. आता मात्र ट्रॅप रचलाय का, जिथे पाहायचंय चांगले प्रयत्न होते. वा, लाजवाब. बघा अगदी शेवटपर्यंत जीवाची बाजी लावली. अगदी पहा, अगदी धावत या ठिकाणी इथपर्यंत आले. प्रयत्न चांगले, ऐन मोक्याला अगदी शेवटच्या क्षणाला ते चेंडू काही अडवू शकले नाही. आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची एकूण धावसंख्या 8. फलंदाज यावेळेस लावतोय फलंदाजाची वाट लावली आहे 2 चेंडू मध्ये सुहास करे. पुन्हा एकदा, आता मात्र पुन्हा एकदा पाहायचं. ट्रॅप रचलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला. टिक फॉर टॅग, जसेला तस. आधी तुझी त्यानंतर माझी हे दाखवतोय. सुहास करेला दाखवला घरचा रस्ता. सूरज पाहायला मिळतोय. सूरज उर्फ कांच्या. बघा त्याच्याला कांच्या म्हटलं जातं. अंकित सूरज नाव आहे त्याचं, आणि तो सूरजनं हा झेल टिपलाय. 8 या धावसंख्येवरती आता मात्र फलंदाजाची वाट लावली आहे. तो वाट पकडतोय, वाट दाखवली आहे फलंदाजाला. चला वेळ, हे फक्त आम्ही मायक्रोफोनच्या माध्यमातूनच सांगू शकतो, पर्यंत पोहोचत नाहीये आमचा आवाज. मित्रांनो, फक्त जे क्रीडा रसिक आपल्या मोबाईलवरती मॅच पाहतायत, कोणी आपल्या टेलिव्हिजनवरती अर्थात स्मार्ट टी व्हीवरती जे मॅच पाहतात, त्यांनाच आमचा आवाज या ठिकाणी ऐका येतोय. कोणी आपल्या मोठ्या स्क्रीनवरती मॅच पाहतोय, कोणी आपल्या ऑफिसमधून ही मॅच पाहतोय, कोणी आपल्या गाडीमध्ये बसून ही मॅच पाहतोय. प्रत्येकाचा आभार व्यक्त करतोय. तर तुमचं देखील भरपूर प्रेम या कळबोली टेनिस क्रिकेट विश्वाला राहिलं आहे. आज तुमच्यामुळेच हे खेळाडू मोठमोठे होतात. आज तुमची एक कमेंट, आज तुमची एक लाईक वेगळ्या स्टेजवरती घेऊन जाते. म्हणजे सातत्यानं मी म्हणतो ते ॲक्टिव्ह राहणं देखील गरजेचं आहे, कारण इंटरनेट युग आलंय. इथे तुम्हाला ॲक्टिव्ह राहावं लागेल, कारण ISPL सारखी मोठमोठी क्रिकेटची स्पर्धा, म्हणजे ISPL असा फॉर्मॅट आहे ना, तो दिल्लीतून तुम्हाला गल्लीपर्यंत पोहोचू शकेल. अगदी छोट्या छोट्या खेड्या गावातूनच सुरू झालेले खेळाडू आज मोठ्या टेलिव्हिजनवरती, अगदी जिओ हॉटस्टारवरती देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत.
अगदी गल्लीतून दिल्लीकडे जाणारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. असे टेनिस क्रिकेट विश्वातले अनेक उदाहरणं आहेत. अगदी PPL मध्ये देखील आम्ही आर्यनला पाहिलं, त्याचं नुकतंच सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळतंय. हॅप्पी सिंग तो आल्याबरोबर करतोय हॅप्पी हॅप्पी हॅप्पी, आनंदी आनंदीकडे, आनंद चोहीकडे, हेच सांगतोय. अगदी 12 धावा हप्पी. बघा हा देखील खेळाडू PPL ची स्पर्धा खेळलाय, नुसता खेळला नाही, विजेता संघामध्ये पाहायला मिळत होता. अर्थातच रॉयल कळंबोली या संघातून खेळत असताना याही खेळाडूला आपण पाहायला, तो हॅप्पी मैदानावर तो येतोय, नुसता येत नाहीये, आल्याबरोबर चौकार देखील खेचून आणतोय. विकास पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार होत आहेत. चांगला चेंडू होता, कदाचित बॅटीला व्रश झाला होता का, अपील जरूर होती. षटकातील चेंडू झालेत 5. धावगती पाहू शकाल, 1 गडी बाद, 12 धावा. बारा धावा पाहतोय. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये अपी येत आहेत, एक चौकार खेचतायत, तर त्याचा चेंडू डॉट खेळतायत. 19ला 33 धावांची गरज. विक्रम पवार अजून देखील बाकी. ओ हो 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 हो, हॅप्पी सिंग सांगतो मी आलोय, मी पाहिलं आणि जिंकून घेतलं सारं काय, हेच एक्झॅक्ट केलं या फलंदाजानं. आल्या बरोबर काय चौकार, त्यानंतर काय षटकार लगावतोय आणि संघाला घेऊन जातोय. केडी बंधू आम्हाला सुचवतायत 1 गडी बाद, 18 धावा. काय फलंदाजी करतोय, अगदी करंट रन रेट 18चा आहे. पहिल्या षटकामध्ये हवा काढली आहे, परंतु विसरून जमणार नाहीये. स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 स्मॅश या संघामध्ये शस्त्र आहे, आणि ते शस्त्र कोण आहे, विक्रम पवार नावाचं शस्त्र. ते काहीही करू शकतं, कारण या खेळाडूनं पाठीमागच्या सामन्यामध्ये 3 चेंडू मागे 2 धावा डिफेन्स केल्या होत्या. याही सामन्यामध्ये यांच्या वाटेला 2 षटकं येणार आहेत, म्हणजे किंबहुना प्रतिस्पर्धी संघाला एवढं तर सोपं नसणार आहे. येणारे 18 विजयासाठी 27 धावांची गरज. अगदी पाहतोय आपण स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 स्मॅश या संघाला फलंदाजी करत असताना प्रभावित केलं या संघानं. एक स्पर्धा जिंकली आहे, उपविजेतापद देखील पटकवलंय, परंतु आज पाहायचं आहे, आज रॉयल सरका संघ या स्पर्धेच्या बाहेर फेकलाय. आज मी म्हणून या संघांना संधी आहेत, कारण पाठीमागच्या स्पर्धेमध्ये सुपर डीजे माऊली संघाला पण उपविजेतापद पटकवताना पाहायला मिळाला हा संघ. आता मात्र पाहायचं यावेळी असा कोणता अनोखा संघ असेल जो फायनल मध्ये थेट प्रवेश करेल. 3 संघांना अजून संधी आहे, यापैकी 2 संघ आपण थेट मैदानामध्ये पाहतोय, आणि यानंतरचा एक संघ अर्थात स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे या संघाला देखील संधी आहे फायनल मध्ये थेट तिकीट मिळवण्याची. ओ हो, यू मीन्स आय विल डेफिनेटली हिट. दांड्या 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 गुल केल्यात, पुन्हा एकदा सिद्ध केलाय. आधीच आम्ही उल्लेख करत होतो काय या ठिकाणी गोलंदाजी होते. विक्रम पवार सतराला 27 काय मॅच आहे. विक्रम पवार खऱ्या अर्थानं या संघातील मुख्य
केंद्रबिंदू बनलेत की काय. पाठीमागच्या देखील मॅच मध्ये असं वाटलं होतं सुपर डीजे माऊली हा संघ हरतोय की काय, परंतु तदनंतर विक्रम पवार नावाचं वादळ, विक्रम पवार नावाचं शस्त्र या मैदानावरती आलं. ओ पुन्हा एकदा पण पंचांना यावेळी चेंडू नीट पाहिलाय. काय गोलंदाजी होते. पंच इशारा करतायत लेग बाय. एक धाव प्राप्त होते. संघाची एकूण धावसंख्या पाहायला मिळते योगेश. दोन गडी बाद 19. हॅप्पी सिंग, हॅप्पी सिंग नावाचा काटा दूर करावा लागेल. हॅप्पी कधीही काही कुठेही कसंही काही करू शकतो. तो हॅप्पी ऑन अ मार्क वरती. हॅप्पीचा वार यावेळीच बघायचा. रोशन 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 केली चुकी. संघ आहे आता मात्र पराजयाच्या छायेत. रोशन ची ऍक्शन रिॲक्शन काय झालं. रोशन पहा, स्लो मोशन पाहू शकाल, रिप्ले मध्ये पाहू शकाल. रोशन कडून अशी चूक होत नाहीये, पण तो रोशन कडून चूक झाली. फर्स्ट सेकंड, ओ माय गॉड. एस होत आहे काय. जिथे रोशन या संघाची अंबुजा सिमेंट नावाची भिंत मांडली जाते ना, तीच भिंत आता मात्र ढासळताना पाहायला मिळाली. अगदी रोशननं चुकी केली. कदाचित ओव्हर कॉन्फिडन्स. सामना जेवढा मोठा ना तेवढा अटीतटी बघायला तेवढी देखील मजाच येते. पुन्हा एकदा तिकडे त्या दिशेने रोशन या ठिकाणी येतोय. अंकित या ठिकाणी तैनात आहे बघा. अंकित, चैतन्य, रोशन, सौरभ या संघामध्ये फक्त उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून गिनले जातात. की रोशन कडून केली. संघाची एकूण धावसंख्या पाहिली 2 गडी बाद 21. हॅप्पीची झेल कितपत आघात पडेल असा प्रश्न निर्माण झालाय. मी तर म्हणेल हा मॅच तर किंग्स 11 अर्थात स्वर्गीय रणजित कट्टे पाटील या संघाने तर जिंकली ना, तर अक्षरशः पर रोशन साळुंकेवरतीच फुटणार. पहा चांगलं क्रिकेट. वा लाजवाब. सौरभ पोटे करतात चुकी. अगदी घाई केली जातीये. संघाची एकूण धावसंख्या 23, लॉस फॉर 2 विकेट. 23 धावा धावफलकावरती. निश्चित चर्चा देखील याची होईल की रोशन सेमीफायनलची तिकीट तर का सोडली नाही का. चर्चा भरपूर होणार आहेत. विक्रम पवार यांची गोलंदाजी तर चांगली आहे. त्यांनी अगदी जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला होता, पण हॅप्पीने आता ओळखलंय विक्रम पवार यांच्यावरती आक्रमण करणं आता इतकंशी महत्वशील नाहीये. त्याच्यामुळे त्यानं स्वतःला सावरलं. अगदी डिफेन्सिव्ह क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. 24 धावा धावफलकावरती. 12 चेंडू आणि 21 धावांची गरज. अजून देखील अबड पाहतोय स्वर्गीय रणजित कट्टे. स्मॅश शोधावं लागेल. तिसरं षटक हे चांगलं फेकावं लागेल. तिसरं षटक हे खऱ्या अर्थानं सुपर डीची माऊली संघाला सामन्याला कलाटणी देणार असेल. आणि या कलाटणी देणाऱ्या षटकामध्ये मी म्हणेल फलंदाजी करणाऱ्या स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 स्मॅश या संघाला या गोलंदाजाला फोडावं लागेल. या गोलंदाजावरती आक्रमण करावं लागेल. आणि आक्रमण केलं जाईल का, कारण गोलंदाज नवीन आहे जो या हंगामामध्ये पहिल्यांदा एवढ्या मोठ्या टीम मध्ये खेळताना पाहायला मिळतोय. त्याचं नाव आहे वैष्णव राजू निंबाळकर. पाहायचं वैष्णव राजू निंबाळकर 45 क्रमांकाची जर्सी परिधान केली आहे. अगदी आघाडीच्या स्पर्धेपासून वैष्णवनं प्रभावित केलंय गोलंदाजी करत असताना. जेव्हा जेव्हा संधी मिळाली आहे ना वैष्णवला, त्यावेळी वैष्णवनं प्रभावित केलाय. तो वैष्णव निंबाळकर आपल्याला पाहायला मिळतोय. 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. काय सामना रंगलाय.
हॅप्पी जो एखाद्या काट्याप्रमाणे टोचतोय तो काटा दूर करावा लागेल. वैष्णव इतकासा अनुभव नाहीये. 10 किंवा 10 पेक्षा कमी धावा दिल्या तरी मी म्हणेल चांगलाच. हो 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 काय चेंडू फेकलाय, अगदी पुढ्यात टाकतोय, अगदी बुंध्यामध्ये मारा केलाय. यॉर्कर ब्रह्मास्त्र पहिला चेंडू. बघा रामदास महानवर यांच्या तालमीत शिकलेला हा खेळाडू आहे. यांच्या तालमीमध्ये शिकत असलेला खेळाडू पाहायला मिळतोय. वैष्णव राजू निंबाळकर या नावाची आदत आता मात्र या मैदानावरती होऊ लागली आहे. पुन्हा एकदा पहा काय चेंडू फेकला. एक धाव, दुसरी चुकी केली आहे. सौरभ चुक्या करतोय. प्रत्येक धाव, प्रत्येक रन ही खूप मोलाची आहे. इथे मात्र प्रत्येक धावेला सोन्याचं मोल दिलं गेलं जाईल. अगदी लोकशाहीमध्ये एका मताला, शिक्षणामध्ये एका गुणाला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला खूप महत्व आहे. ती धाव आणि त्या धावेचा संकल्प करावा लागेल. पहाणा 2 गडी बाद 26 धावा धावलकावरती. 26 धावा या षटकातील चेंडू झाले 2. अजून देखील 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी. कोण जिंकणार, कोण हरणार, उत्कंठा प्रत्येकाला लागली आहे. प्रत्येक जण आपल्या मोबाईलवरती मॅच पाहतोय. कोणी महाराष्ट्राच्या बाहेरून मॅच पाहतोय, कोणी इथे आपल्या विभागातून, कोणी घरी बसून ही मॅच पाहतोय. येणारे अजून देखील काही चेंडू बाकी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 विकेट गेल्या. 26 धावा धावफलकावरती. चला वेळ घेतला गेला जातोय. अंपायर आम्ही देखील काही करू शकत नाहीये. वेळ तर जरूर घेतला जातोय परंतु आमचा आवाज पंचांपर्यंत पोहोचत नाहीये याची देखील आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. कारण आज पाहिलं तर केली कॉलेजमध्ये एक्झाम चालू आहेत, परीक्षा पेपर चालू आहेत. याचा अभाव या ठिकाणी थेट मैदानावरती होतोय. डीजे बंद करायला लावला पण यूट्यूबवरती हा आवाज जातोय. वैष्णव फ्रेशर आहे. 10ला 19, 10 चेंडू 19 धावा. वैष्णव राजू निंबाळकर नवदीत आहे. या संघाचा उभरता सितारा म्हणून त्याच्याकडे पाहायला जातं. तो वैष्णव राजू निंबाळकर. ट्रॅप रचलाय का? चुकी नाहीये. सौरभ आज मात्र सौरभ काय करतोय? सौरभ कडून चुका होत आहेत. सौरभ 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 कदाचित आज सौरभच्याच पाठीमागे चेंडू लागलाय. आज चेंडू देखील सौरभला शोधतोय आणि सौरभ देखील चेंडूला शोधतोय. पहाणा तिन्ही फटके सौरभकडेच गेलेत. समीकरण पहा. येणारे 9 विजयासाठी 17. 2 गडी बाद 28 धावा. वैष्णव अशा ह्या सिच्युएशन मध्ये काय गोलंदाजी करतोय. प्रति समोर त्याच्या आहे हॅप्पी सिंग आणि त्याच्या विरोधात खेळत असताना देखील तो काय फलंदाजी करतोय आणि काय गोलंदाजी. वैष्णव ओ हो 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 फटका बघायचाय. जितका उंच तितकाच लांब. आकाशाला गवसणी घालत, आकाशाला बुक्की मारत, जणू काय बुक्की टिंगूळ आणणारा उत्तुंग षटकार. बघा बुक्की टिंगूळ म्हटलं की सूरज चव्हाण आठवतो. काय जबरदस्त आहे. सूरज चव्हाण आठवत असेल प्रत्येकाला. युट्यूबवर पाहत असतील त्याचे व्हिडिओ तर इंस्टाग्राम खोललं ना अगदी त्याच्याच विवाहाचे व्हिडिओ येतात. अगदी एकेकाळी आपण त्याचे व्हिडिओ बघून हसत होतो. आज तो आपल्यावरती हसतोय. हो चांगला चेंडू आहे. चकवा देणारा चेंडू आहे. वैष्णव पहा दडपण न घेता. वैष्णवना जरूर षटकार खाऊ द्या परंतु वैष्णवनं जे धाडस दाखवलं ना ते खूप महत्वाचं आहे. एवढं तर सोपं नाही आहे मित्रांनो अशा सिच्युएशन मध्ये गोलंदाजी करणं. आणि या सिच्युएशन मध्ये पाहू शकाल काय गोलंदाजी करतोय वैष्णव राजू निंबाळकर. चुकी केली का? अंकित बजरंग ढेंबरे चेंडू खाली आलाय. मॅच मध्ये ट्विस्ट, मॅच मध्ये मजा आपल्याला पाहायला मिळते. व्हॉट मॅच.
अगदी पहा काही प्रेक्षक वर्ग आम्ही म्हटलं ना महाराष्ट्राच्या बाहेरून कोणी बघतोय कधी कोणी काही खेळाडू भारताच्या बाहेरून देखील ही मॅच पाहतात. अगदी मेजर साहेब रुपेश शिंदे यांचा कॉल आला मी अर्जेंटिनावरून ही मॅच पाहतोय त्यांना देखील या मॅचची उत्कंठा लागली आहे. पहा काय मॅच रंगली आहे 3 विकेट गेल्या 34 धावा दाखल का मॅच आहे जबरदस्त आणि अफलातून येणारे 6 विजयासाठी 11 धावांची गरज निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळते. खूप या ठिकाणी प्रेक्षक वर्ग जोडला युट्यूबरची जर संख्या पाहिली तर हळूहळू वाढू लागली आहे. सकाळी जर पाहिलं तर 550 या ठिकाणी लोकांचा जनसमुदाय पाहायला मिळत होता. बघा अभिजित हे देखील अगदी भारताच्या बाहेर आहेत तिथून ही मॅच पाहत आहेत त्यांचं देखील आपण युट्यूबच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. मॅच रंगली आहे विक्रम पवार ओ माय गॉड घेतली का यस डेफिनेटली आउट आहे. काय या ठिकाणी प्रयत्न एफर्ट पाहायला मिळत आहे जबरदस्त आणि अफलातून. किरडी बंधू काय म्हणाल काय मॅच रंगली आहे अगदी या अगोदरची मॅच देखील तेवढीच चांगली आणि ही मॅच देखील तेवढीच बहारदार पाहायला मिळते. विक्रम पवार एवढं सोपं नाहीये मित्रांनो एवढ्या वयामध्ये अशी गोलंदाजी तर बॉडी बॅलन्स करणं एवढं सोपं नाहीये परंतु एखाद्या नवयुवकाला लाजवेल एवढी चांगली गोलंदाजी एवढा चांगला फिटनेस त्यांचा या मैदानावरती पाहायला मिळतोय. आणि रे 5 विजयासाठी 11 धावांची गरज 5 चेंडू 11 धावा काय या ठिकाणी होईल साई मोहिते चर्चा होते या खेळाडूची ऑन मार्क वरती पाहायला मिळत आहेत. आता मात्र पहा काय या ठिकाणी सूरज आहे लेग फाय येणारे 4 विजयासाठी अजून देखील 10 धावांची गरज का मॅच रंगली आहे जबरदस्तीने अफलातून मॅच आपल्याला पाहायला मिळते. 35 धावा येणारे 4 विजयासाठी अद्याप देखील 10 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. पहा सुपर डीचे बाहुली संघ जिथे जिथे पर्याय म्हणून कोण नसतं तिथं स्वतः उत्तर म्हणून उभं राहायचं असतं. स्वतः अनेक वेळा उत्तर म्हणून उभे राहतात. संकटमोचक संघर्ष योद्धा म्हणून त्यांच्याकडे पाहायला जातं या सिच्युएशनला अगदी पहिल्या मॅच मध्ये देखील आणि या मॅच मध्ये देखील काय जबरदस्त या ठिकाणी खेळ राहिलाय विक्रम पवार. पुन्हा एकदा ब्रह्मास्त्राचा वापर नावची संधी आहे का येस पुन्हा एकदा वा लाजवाब आहे विक्रम पवार या नावाची आता मात्र चर्चा होऊ लागली आज दिवसभर. काय खेळ राहिला विक्रम पवार यांचा पॉवरफुल पवार पवारची ताकद पॉवरफुल पवार तर पॉवरफुल दिसताय.
येणारे 2 चेंडू आणि 10 धावांची गरज असताना आपण पाहतोय 2 चेंडू 10 अर्थात 9 धावा जरी केल्या तरी नाणी फेकीच्या बळावरती हा संघ जिंकेल. इथून मात्र आता 2 बॉल 10 या चेंडूवरती सामन्याचं चित्र हे स्पष्ट होणार आहे. येस जवळपास या सामन्यामध्ये पकड निर्माण केली आहे विक्रम पवार ज्यांचं नाव आहे विक्रम. त्यांना रचलेत या मैदानावरती अनेक विक्रम. पवार आहे त्यांनी दाखवली आपली इथे पावर. पवार कदम 1-9 औपचारिकता फक्त बाकी आहे. 36-6 हॅलो. तर चला या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच आपण हा पुरस्कार या ठिकाणी सन्मानित करत आहोत. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा 12 चेंडू फेकले 3 चेंडू डॉट पाहायला मिळाले. हा 5 धावा दिली आणि 2 विकेट मिळाले असे ठरले विक्रम पवार या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. तर या विक्रम पवार आपण ठरला आहात या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. तर कॉंग्रॅच्युलेशन विक्रम पवार. तर विक्रम पवार यांना सन्मानित केलं जात आहे. तर यानंतरची लढत अर्थातच सेमीफायनलची लढत या ठिकाणी आपण पाहत आहोत. एकीकडे पाहायला तर सुपर डीचे माऊली आणि त्यांच्या विपक्ष अर्थात त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे हा संघ. अजून एक मॅच अजून एक क्रिकेटचा थरार.